नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या धडक मोर्चात दिव्यांगांनी दिला पाठिंबा। दिनांक 22/5/2025 रोजी ठिकाण लाल मैदान ते उरण नगर परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या कार्याध्यक्ष कामगार नेते संतोष पवार यांनी दलित, आदिवासी, कंत्राटी कामगारांचे होणारे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी आयोजित आंदोलनामध्ये घोषणा दिल्या म्हणून कामगार नेते संतोष पवार यांना निलंबित केले। ही कृती चळवळींची गळचेपी करण्याचा प्रकार आहे। या हुकुमशाही पद्धतीने भूमिका घेणाऱ्या मुख्याधिकारी समीर जाधव यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि गेल्या अनेक वर्षापासून उरण नगर परिषदेमध्ये कार्यरत ज्यांनी कोविड कालावधीत जीवाची बाजी लावून उत्तम कार्य केले आहे, अशा 11 कंत्राटी कामगारांना कोणताही नोटीस न देता कामावरून कमी केल्याबद्दल समीर जाधव यांचा जाहीर निषेध करण्यासाठी सदर धडक मोर्चा काढण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार सर हे उरणमधील प्रत्येक सामाजिक प्रश्नांवर सामंजस्याने तोडगा काढणारे व्यक्तिमत्व आहेतच। त्याचप्रमाणे उरणमधील दिव्यांगांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी असू दे किंवा दिव्यांगांना कोणत्याही प्रकारचे सल्लामसलत करण्यासाठी असू दे, अशा प्रत्येक वेळी हिरिरीने दिव्यांगांसोबत तितक्याच ताकदीनिशी उभे राहणारे सर्वांचे लाडके संतोष पवार साहेब यांच्याकरता उरण तालुक्यातील दिव्यांग सामाजिक संघटना ही सदर मोर्चात सहभागी झाली। सदर मोर्चात कामगारांसोबत दिव्यांग ही घोषणा देताना दिसले। आदरणीय संतोष पवार साहेब यांचे निलंबन मागे घ्यावे, त्याचप्रमाणे सदर 11 कामगारांनाही पुन्हा मानाने कामावर घ्यावे, याकरता दिव्यांगांनी ही घोषणा दिल्या। दिव्यांग सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींनी आश्वासन दिले की संतोष पवार साहेबांच्या प्रत्येक आंदोलनात आमचा जाहीर पाठिंबा असेल। यावेळी संघटनेचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते। सदर धडक मोर्चा प्रसंगी म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, सरचिटणीस अनिल जाधव आणि उरण नगर परिषदेचे सर्व कामगार, त्याचबरोबर इतर सामाजिक संस्थांचे सदस्यही उपस्थित होते। आणि या सर्वांमध्ये आकर्षण म्हणून आम्ही आपल्या सामाजिक कार्यकर्त्याला संतोष पवार सरांना जाहीर पाठिंबा म्हणून उरण तालुक्यातील दिव्यांग सामाजिक संघटना तितक्याच संख्येने उपस्थित होती। आवाज महामुंबईसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण। बंधू भगिनी, माझे नगरपालिकेतील सर्व कर्मचारी, या ठिकाणी आपण सर्वजण ज्या 11 कर्मचाऱ्यांना त्यांनी काढलेलं आहे त्यांना कॉन्ट्रॅक्ट संपलं हे निमित्त करून आणि त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांचा आणि खास करून उरण तालुक्यातील आम जनतेचं जे मनापासून नेतृत्व करतात, तन्मन धन अर्पण करून नेतृत्व करतात, त्या संतोष पवारांना ह्यातल्या सीओनं त्यांच्यावर टीका केली म्हणून निलंबित केल्याचा निषेध करण्यासाठी आणि ते निलंबन मागे घेण्याच्या उद्देशाने आजचा हा सगळा समूह जमलेला आहे। या ठिकाणी कामगार नेते भूषण पाटील आहेत, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील आहेत, त्यांचे अनिल जाधवजी आहेत, परमानंद कलगुटकर आहेत, नरेश रालकर साहेब आहेत, अनेक लोक आहेत या ठिकाणी। हे सगळेजण आम्ही या ठिकाणी संतोष पवार आणि कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी आलो आहोत। तेव्हा या ठिकाणी आपण त्यांचे सीओचे प्रतिनिधी येऊन या ठिकाणी निवेदन स्वीकारलेलं आहे। खरं म्हणजे त्यांनी या ठिकाणी हजर राहायला पाहिजे। जर त्यांच्यामध्ये सच्चाई आहे तर त्यांनी या ठिकाणी हजर राहायला पाहिजे, त्यांनी शिष्टमंडळाच्या समोर जायला पाहिजे। निश्चितपणे तो चोर आहे, भ्रष्टाचारी तर आहे पण चोरच आहे आणि म्हणून तेव्हा या ठिकाणी आज जो काय संख्या आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊ नये। पोलीस प्रशासनाने सुद्धा याची दखल घ्यावी की सनदशील मार्गाने, कायदेशीर मार्गाने या ठिकाणी जनता आलेली असताना हा सीओ या ठिकाणी आला नाही, हा तुमच्या रिपोर्टमध्ये सरकारला तुम्ही रिपोर्टमध्ये केलं पाहिजे। कारण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जनतेच्या समोर केलं पाहिजे। तो आमचा नोकर आहे, तो त्याची ड्युटी